अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात मे 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते। या घटनेला 3 महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अद्याप शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान मिळाले नाही। याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी आज बाळापूर तहसीलदारांना निवेदन दिले आहे। या अवकाळी पावसामुळे कांदा, तीळ, ज्वारी, भाजीपाला आणि फळबागा यांसारख्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। शासनाने पंचनामे आणि सर्वेक्षण केले, मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली। यासोबत ई-पीक पाहणीची प्रक्रिया प्रशासनाने स्वतःच्या स्तरावर करावी अशी विनंती देखील शेतकऱ्यांनी केली। अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे। निवेदन देताना प्रशांत गायकवाड, पवन गाडे, संजय नळकांडे, निर्भय सिंह ठाकूर, उद्धव लांडे, नारायण लांडे, विजय सोनटक्के, अमोल सोनटक्के, यशपाल शेगोकार यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते। आज बाळापूर तालुक्यातील शेतकरी बाळापूर तहसील इथं सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आले होते। निवेदनाची पार्श्वभूमी अशी आहे की मागच्या उन्हाळ्यामध्ये अति पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। अतोनात नुकसानामध्ये ज्वारी असो, कांदा असो, तीळ असो किंवा भाजीपाला किंवा फळबाग, मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी माहीत पडल्या की आजूबाजूच्या तालुक्यांना ही मदत शेतकऱ्यांना प्राप्त झाली। आपल्या तालुक्यात आतापर्यंतही ती मदत आली नाही। शासनाच्या दरबारी आम्ही आज यासाठी आलेलो आहे की शासनाने, मायबाप सरकारने लवकरात लवकर ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकावी, जेणेकरून येणारा जो हंगाम आहे शेतकऱ्यांचा, सोयाबीन काढणी असो, त्या कामात त्या शेतकऱ्यांना पैसे कामात पडले पाहिजेत। या अनुषंगानं आज बाळापूर तहसील इथं सर्व बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं एक तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि साहेबांना सगळ्यांनी असं लवकर आपण शेतकऱ्यांना मिळून द्यावी आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आणि मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळेल। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।